चला वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. ऍक्च्युअली मॉर्निंग नाहीये, आफ्टरनून आहे, कारण ना रोजच उशीर होतो आम्हाला सकाळी उठायला पण आणि आवरायला पण. तर आता आहे ना तयारी वगैरे करून आम्ही रेडी झालेलो होतो, कारण की आम्हाला आहे ना कॉमेडी व्हिडिओ शूट करायचा होता आणि एक आहे ना इतका भारी व्हिडिओ शूट केलेला आहे ना आम्ही. तर ऋषी तोच एडिट करत बसलेला आहे. बघा ना व्हिडिओ साठी किती पसारा पांगून ठेवलेला आहे. ब्लँकेट आणले, जेवायचं ताट आणलं, अजून काय काय लार शवर जेवण केलं. आणि काही एवढा इंटरेस्टिंग व्हिडिओ झालाय ना, तो बिलकुल मिस आउट नका करू. प्लीज चेक आवर इंस्टाग्राम अँड प्लीज डू फॉलो मी अँड ऑल्सो फॉलो आरोही, फॉलो आवर मल्टिपल आयडीज, फॉलो आवर साइड रिमेन्स फॅशन ऑफ, फॉलो आवर तुम्हाला समजलं असेल तर प्लीज फॉलो करा. तर ऋषी ना माझ्यावर गाणं म्हणतोय, म्हणून दाखव ना एकदा. काय म्हणत होते तुम्ही? घे तुझा ब्लॉग. काय तर स्टार्टिंग सांगितलं तर पुढचं बनवतो. काय तर घे तुझा ब्लॉग, नको करू टाइमपास, हर्षद आलाय घरी आता दाखव फास्ट फास्ट असं म्हणतो. तर आता ना हर्षद पण घरी आलाय आणि हर्षद आल्या अभ्यासाला लागलाय. अभ्यास बाकी करे खूप सारा नाही. मग कस काय बसले तुम्ही आज अभ्यासाला? ट्युशनची सहल जाणार आहे ना. अरे हा, मग दादा समोर ऍक्टिंग करायला पाहिजे की नको म्हणून बसलाय पुस्तक घेऊन. मी अभ्यास करते तरी करू नाही देत. नाही करू देत खरंच. अभ्यास करू नको असं नाही म्हटलं आम्ही, बट तेरे अभ्यास करने पे हमें शक है और वो बेशक होना चाहिए क्योंकि तुम अभ्यास करतेच नाही हो. जाऊ दे, आता करतोय तो. आता तो कंटिन्यू असाच आल्या शाळेतून आल्यावर हातपाय धुईल, जेवण करेल आणि अभ्यास करत जाणार आहे. होणार आहे? हो. जेवण कर ना मग पहिले, म्हणजे मन लागेल ना तुझं अभ्यासात. काय जेवायला? बटाट्याची भाजी आहे. तर आता आमचे व्हिडिओ शूट वगैरे झालेले होते, म्हणून मग आहे ना आता आम्ही चाललेलो आहे गाडी सर्व्हिसिंगला टाकायला आणि त्यानंतर आहे ना आम्हाला घराकडे पण जायचंय. होणार आहे? हो, बट फर्निचरचं काम करेल. नाही, बट लेट जायचंय आपल्याला. अजून भरपूर सारे काम आहे बाहेरचे, ते काम करायचे. त्याच्यानंतर आहे ना ते इंटेरियर डिझायनर वाले त्यांनी एक घर केलेलं आहे, ते दाखवणार आहे ते घर कसं आहे. मग आपल्याला बेसिकली आयडिया येईल की आपलं घर कसं होणार आहे म्हणून. आपल्या घराची डिझाईन कधी देतील रे? अजून लय वर्ष झालं, 10-12 वर्ष. इतकं पण पानसट नाही मारायचं, कधीतरी नीट सांगायचं माणसाला. मला काय माहिती का, मग देतील ना बनवल्यावर. असं एक्साइटमेंट लागलेली मला, कधी आपलं घर कसं होणार आहे बघायचं. तर आम्ही म्हटलं चला फटाफट आहे ना बाहेरचे कामं वगैरे करून टाकू. पण बघा ना काय झालेलं आहे, गाडीचं आहे ना मागचं टायरच पंक्चर झालेलं आहे. कस काय रे? तुम्ही त्या दिवशी गेले होते तेव्हा टायर कटलं होतं म्हटलं तू, मग तेव्हा हे पण टायर चेंज केलं होतं ना वाटतं? हा तर केलं होतं. तर जे पुढचं टायर जे होतं ना चांगले होतं ना पलीकडचं, ते इथं टाकलं होतं. आणि पुढे 2 नवीन टाकलेले का? दोन्ही पण नवीन पुढे टाकले होते. अरे यार, कोणाची नजर लागली आपल्या गाडीला काय माहिती यार. हा ना, टायरच खराब झाले. त्या दिवशी पण समोरचे 2 टायर आहे ना नवीन टाकले, आता हे पण टायर आहे ना पूर्ण पंक्चर झालेलं. तरी पण ट्यूबलेस येणार आहे आपले. ट्यूबलेस आहे. मग ट्यूबलेस तर जातं ना, मला असं वाटतं तो म्हणजे जिथपर्यंत जाऊ शकतो तिथपर्यंत. हा तर पण मग ते पंक्चर आहे की काय, का बॉलचा प्रॉब्लेम आहे काय माहिती. आता ही स्टेपनी लावायची, तिथे तुला लावता येईल का? त्या दिवशी कोणी लावली होती? एकदा बाहेर घे ना गाडी, तिथे लाव ना. इथे कसं जमणार आहे तुला? बाहेर अडचण होईल ना, आणि गाडीचं टायर आधीच टेकलेलं आहे. नको, इथंच करतो मी चेंज. बरोबर. आता ऋषी सर आपल्याला सांगतील की टायर कसं चेंज करायचं. सांगा सर. मी त्या दिवशी युट्यूबवर बघून शिकलो. तुला येत होतं ना, पण आपल्या ऑल्टोचं पण केलेलं आहे ना तू 1-2 वेळेस. वेगळं होतं हे, मागचं काढणं पण लय अवघड तिचं. अरे काढणं ती पॅक केलेली असते ना स्टेपनी तिथे. ती ना लिफ्ट गाडी होते वरती चालली आहे बघ ना. खूप जोर लागतो का रे करायला? थोडासा, जास्त नाही, एवढा नाही. मी ती युट्यूबला एक बघितलं बरं का, असं गाडी लिफ्ट करायसाठी ना डायरेक्ट बटन दाबलं की वरती जाते. मी पण बघितलं, ते आजच बघितलं मी ते. पण मी म्हटलं यार आता कुठे काम येणार आपल्याला. हा, ते कामच पडलं परत आपल्याला त्याचं. खूप सारे टूल्स आहेत तिच्यामध्ये अजून. हवा वगैरे मारायचं. हा, तर आता गाडी ना लिफ्ट झालेली. आता ऋषी ओपन करतोय त्याचे नट. अरे बापरे, होतील का तुझ्याकडून? त्या दिवशी अमोल भाऊनी मदत करू लागली असेल ना. आता कोणत्या साईडला फिरतं काय माहिती. पाय ठेवावं लागतो ना वाटतं तिच्यावर, पायाने करावं लागतं ना. हे त्या दिवशी ना मशीनने फिट केलंय, त्याच्यामुळे जास्त पॅक झालेले. हा, पायाने जास्त जोर लागेल ना. हे बघ, झालं की नाही? झालंय. ओपन झाले का बघ बरं एकदा. इकडचं लय हार्ड चालले. झाले ओपन झाले. नंतर इझी. हा, एकदाच फार उघडते. कसं छपलं ते. तर आता टायर आहे ना, टायर निघालेले पूर्ण छपलंय रे. काहीच कामाचं राहिलं नाही ऋषी. ते मग फुगल का? स्टेपनी दे. हा, पण हे बघ नाही तर झालं ते. हे बघ ते बाहेर येईल ना परत. कोणत्या शाळेत आहे रे तू? हो का? आता स्टेपने लावली जाईल. आणि तुला पॅक करता येतील का हे नट?
त्या दिवशी ते मशीनने केले होते म्हणला तू. माझं नव्हती आली ना मशीन, नव्हती आली का? स्टेपनी टाकली. अच्छा. जोर लगा के हमेशा हम तुम्हारे साथ है, करते रहो रहो. नीट ठेव, एक एक देते मी तुला. बरोबर लावला ना. ए ऋषी मला बघ ना, ते असं आहे बाहेरून, याला नाहीये. बरं. तर फायनली आता टायर चेंज केलेले आणि आता आम्हाला आहे ना डायरेक्ट सर्व्हिस सेंटरला जायचंय. तर तिथे बघू आपलं पंक्चर काढून देतील का ते. देतील का नाही देतील. तर आता टायर वगैरे चेंज झालेले आहे आणि आता आहे ना आम्हाला सर्व्हिस सेंटरला जायचंय. सो ऋषी ना मोठी गाडी घेऊन चाललेला आहे आणि मला आहे ना स्कूटीवर जायचंय, कारण की तिकडून आम्हाला बाहेर पण जायचंय, थोडेफार काम आहे ते पण करायला जायचंय. म्हणून मग मी स्कूटी घेते आणि तो गाडी घेतोय. पर्स पण नाही घेतलेली आणि मला आहे ना फोन ठेवायचे एवढे बांधे होणार आहे ना. आता मला डिक्कीत फोन टाकावे लागणार आहे. डिक्कीमध्ये ऍक्च्युली ना हेल्मेट पण टाकलेलं आहे, सो फोन पण एका साईडला ठेवून देते. तर आता आम्ही आलेलो आहे नेक्साच्या शोरूम मध्ये आणि ऋषीने ना मला इतका वेळ वेट करायला लावला ना. मी बाहेरच उभी होती मग स्कूटीवर आणि आता तो पण आलेला आहे आणि आता आहे ना गाडीमध्ये काय काय प्रॉब्लेम आहे, काय काय चेक करायचंय ते सर्व तो त्यांना सांगतोय. आता इथं आम्हाला एकदा गाडी द्यायची आणि मग बाहेर जायचंय. ये देखो अपनी XL6, इसको अब सर्विस सेंटर पे लाए. इसको तो ये देखो अपनी XL6, इसको हम सर्विस सेंटर लाए हैं. अब यहाँ पे इनको दे देने की है, फिर हमको बाहर जाने का है. तो अब हमारा सर्विस सेंटर का काम खत्म हो गया है और अब हम जा रहे हैं घूमने के लिए. कहाँ पर, कहाँ पे जा रहे हैं घूमने को. क्यों? मेरे को तो प्रोजन ही पसंद है, लेकिन तुमको प्रोजन आवडता नहीं है ना. नाही आवडता. आपण ते इंटेरियर वाल्याला तरी कॉल करू. 4 वाजले ना. हा आपण ते बघायला जाऊ. म्हणजे त्यांनी जे पहिले प्रोजेक्ट केलेले आहे ना, तर ते बघायला जायचं आपल्याला. वाव. खरंच म्हटलं ना तर मी जास्त एक्साइटेड होऊन जाते. तर आता आम्ही ते घर वगैरे बघून आलेलो आहे शॉपवर आणि ऋषी बघा नाही तर लाडू बनवतोय कोणता तरी. हे नको ना घाण. तर ऋषी नाही तर लाडू बनवतोय ते फेविकॉल त्या भुस्यामध्ये टाकून. काय रे तू, टाइमपास की दुकान. नाही झाला. अरे ले माझी नजर लागली. चल घरी. तसा लाडू बनवत असता का ऋषी? खरं त्याला असा पक्का करावा लागतो, मग ते असं गोल गोल करावं लागतं. खातू ए ची पागल, खरंच टाकतोय तोंडात. किती भारी फील होतंय ते. वाव, हाऊ सॅटिस्फाइंग. आता ऋषी इथं खेळत बसलाय. अरे चल ना. घाण हात भरवले सर्व बिनकामाचे. तुला असं कचकच नाही लागत आहे का ते हात? माय. तर काही आरोही आहे ना खूप दिवसानंतर गाडी चालवती आहे बघा. आणि मी बसलोय माग, प्रवासाचा आनंद घेतोय आणि मस्तपैकी वाटाणे घेतले होते मी, भाजलेले वाटाणे, ते खात बसलेलो आहे. मला ना तिच्या गाडीवर जरा पहिली भीती वाटत होती, पण आज ना तिने गाडी लय भारी चालवली, त्याच्यामुळे मस्त मी प्रवासाचा आनंद घेतो. तर आता आम्ही घरी आलो आणि घरी येऊन ना डायरेक्ट आम्ही स्वयंपाकाला लागलेलो आहे, कारण की ना सर्वांनाच खूप जास्त भूक लागलेली होती आणि आज आम्हाला आहे ना घरी येता येता उशीर झालेला होता. म्हणजे कधी कधी मी घरी असते, कधी आई घरी असता, मग थोडीफार तयारी झालेली राहते. पण आज आहे ना आम्ही सर्वच बाहेर होतो ना, त्यामुळे काहीच तयारी वगैरे नव्हती, म्हणून आज आम्हाला थोडा वेळ झाला स्वयंपाक करायला. आज ऋषीची फेवरेट भाजी मेथीची भाजी बनते. पण तुला अशी भाजी आवडते ना, तुझ्यासाठी ना नंतर मी पोळ्या झाल्या ना की तव्यावर मस्त फ्राय करेल अजून. हा ये क्या है बोल नाही सकते हो. तर आता आहे ना भाजी पण तयार आहे आणि वरण सुद्धा तयार आहे आणि इकडे ना भात होतोय आणि आता मी पोळ्या करते, म्हणजे आमचा पूर्ण स्वयंपाक होईल, मग आम्ही पोटभर जेवण करू एकदा. तर आता आहे ना आम्ही सर्व जेवण करायला बसलेलो. ऋषी बागाने कसा खातोय, एक पूर्ण अख्खी पोळी टाकतो, तिच्यावर वरण टाकतो, तिच्यावर भाजी टाकतो, सगळं मिक्स करतो आणि मग खातो. पोटात ते एकत्र जाणार आहे ना, पण मग वेगवेगळं नीट खायचं असं सिस्टमॅटिक मस्त. मला असंच आवडतं. यांनी काय होतं माहिती का, पोळी मस्त नरम होती, मग ती नरम नरम पोळी खायला लई मजा येते. मी काय केलं काहीच फक्त असं नाकात पुढे घातलं ना, आरोच्या तोंडात घातलं, यात काय रॉंग आहे. हा यात काय रॉंग आहे. झाडून नका मारू, जाऊ द्या जाऊ द्या, झाडून नका मारू, नको अजिबात नका. राक्षस हे बोट आहे काहीच तोंडात घालणार. चला काय पण करत राहतो, तू तोंडात चप्पल घाल. नेमकं पागल झाले काय सगळे.
असंच तोंडात घालूया आपण काहीच बोट. तर आता इतके पोट भर जेवण झालेले आणि आता आहे ना डायरेक्ट झोपून राहायचं होतं. तर बघा ना आमच्या कॉटवर किती मोठा पसारा पडलेला आहे. जे मी सकाळी कपडे इथे आणून ठेवले होते ना ते मी तसेच पडू दिले होते. ते आवरणच झालं नाही आज. आता ते मला उद्या आवरावं लागणार आहे. पण आता सध्याला झोपायचं इतकं प्रॉब्लेम होणार आहे नाही कुठे ठेवावे. आता बेडवरचे सर्व कपडे आहे ना मी इथे खाली टाकून दिलेले. सध्याचा इलाज तर झालेला आहे. आता उद्या सकाळी मला हे सर्व आवरावं लागणार. तर आता आहे ना मला खूप जास्त झोप येते आणि आता वेळ झालेली आपला ब्लॉग या ठिकाणी एंड करायची. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तो बाय.